कुडाळमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। कुडाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महायुतीनं धक्का दिलेला आहे। कुडाळ नगरपंचायत महायुतीच्या ताब्यामध्ये गेलेली आहे। महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर या विजयी झालेल्या आहेत। महाविकास आघाडीच्या सई काळप यांचा एका मतानं पराभव झालाय। महायुतीनं कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीकडून खेचून आणलेली आहे। संख्याबळ बदलल्यामुळे नगराध्यक्ष पदावर महायुतीचा नगराध्यक्ष स्थानापन्न झालेला आहे। 2.5 वर्षांचा कालावधी संपल्यामुळे पुन्हा निवडणूक लागलेली होती आणि यामध्ये महायुतीने विजय मिळवलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडून। उमेश, कुडाळमध्ये महायुतीचा नगराध्यक्ष झालेला आहे। यापूर्वी कुडाळ नगरपंचायत जी आहे अतिशय महत्त्वाची नगरपंचायत मानली जाते आणि ही नगरपंचायत महाविकास आघाडी ताब्यात होती। कालांतरानं 2.5 वर्षाचा कालावधी हा नगराध्यक्ष पदासाठी होता आणि नगराध्यक्ष पदाचा जो कार्यकाळ आहे तो 2.5 वर्ष संपल्यानंतर ही निवडणूक लागली होती आणि ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या बाजूने जाईल असं चित्र होतं। मात्र महायुतीच्या गळाला एक महाविकास आघाडीचे नगरसेवक लागले आणि त्यानंतर हे संपूर्णपणे चित्र जे आहे ते पालटलं आणि आता महाविकास आघाडीच्या हातातून ही सत्ता निघून गेलेली आहे आणि ती आता महायुतीच्या हातामध्ये आलेली आहे आणि महायुतीने जी नगरपंचायत होती ती महाविकास आघाडी ताब्यातनं खेचून आणलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। संख्याबळ बदलल्यामुळे कुडाळमध्ये महायुतीचा विजय झालेला आहे आणि नगराध्यक्ष महायुतीचा स्थानापन्न झालेला आहे। महाविकास आघाडीच्या सई काळप यांचा एका मतानं पराभव झालेला आहे। दरम्यान या संदर्भात प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। या पक्षांच्या कार्यकर्त्यांना आता पक्षांवर नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही, कारण यांचे नेतेच आत्मविश्वास त्या ठिकाणी हरवलेत आणि त्याच्यामुळे विकास हवा असेल त्या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं आपली नगरपालिका असेल, आपला विभाग असेल, याचा विकास करायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही हे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आहे आणि त्याच्यामुळं विकासाभिमुख असणारे कार्यकर्ते आज महायुतीकडे वळताना आपल्याला दिसत आहेत।